नमस्कार, आदाब, शस्त्र काल, जय भीम, नमोदय मित्रांनो. आज आम्ही नागपूरच्या संविधान चौकात आलेलो आहे आणि या ठिकाणी EVM अगेन्स्ट इंडिया असा एक आंदोलन हे नागपुरात काही दिवसांनी सुरू आहे. इथे काही लोक उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारू आंदोलन काय आहे आणि आंदोलनाची काय रूपरेषा आहे. सर, काय नाव आहे तुमचं? जय भीम, जय भारत, जय संविधान. माझं अजय बागडे नाव आहे आणि इथली नागपूरमधली ही क्रांतीभूमी आहे. इथे आपण परिषद घेतलेली, तर इथे हजारोच्या संख्येने लोक EVM विरोधात EVM अगेन्स्ट इंडिया अगेन्स्ट EVMच्या बॅनरखाली विपक्ष मला पकडून सगळे BJPला बघडता सगळेच पक्ष एकसाथ करून इथे एक मोठी परिषद घेण्यात आली आणि त्या परिषदमध्ये हजारोच्या संख्येने लोक आले आणि ते लोक आले तर तो विरोध हेच दाखवत आहे की आम्ही बॅनर आम्हाला EVM मशीन नकोस, आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे आहे. तर आमची हीच माग आहे की बॅलेट पेपरवरती चुनाव झाले पाहिजे आणि इथली जी मोदी सरकार आहे ती यांना EVMवरतीच चुनाव घ्यायचा आहे, कारण की यांना 400 पारचा आकडा त्यांनी दिलेला आहे. तर एक आपल्या संविधानमध्ये असं आर्टिकल आहे की त्याच्या 350च्या वरती अगर त्यांना मेजॉरिटी मिळत आहे तर ते आपल्या हिसाबाने त्याला जसं चालवायचं तसं, जसं की 24च्या नंतर इलेक्शन घेतीलच नाही असं त्यांचा धाडस आहे आणि त्यांना मनुस्मृती आणायची आहे. असे काही हे आणायचं आहे की त्यांच्यासाठी सत्ता असली पाहिजे, ते कधीच ते सत्तेवरून हटले नाही पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून ते EVM इतकं जन आक्रोश असल्याच्या नंतरही EVM नाही हटून राहिलेला आहे. त्याचा एकमेव मुद्दा आहे की त्यांना इथे हमेशासाठी सत्तेवरती राहायचं आहे आणि देशाला बर्बाद करायचं आहे. तुम्हाला काय वाटतं, EVMचं जे आपलं आंदोलन आहे ते यशस्वी होणार का? नक्कीच होणार. जनता जागलेली आहे. जनता जागलेली आहे तर ती जनता जागलेली असल्यामुळे इथे जेव्हा जनता जागत असते तेव्हा नवीन क्रांती होत असते आणि जनता जागलेलीच आहे आणि नक्कीच क्रांती होईल. थोडासा वेळ लागेल, कारण की यांच्या हाती पूर्ण सत्ता आहे, मीडिया आहे, बाकी सगळ्या गोष्टी यांच्या हातीत मॅनेज झालेल्या आहेत, त्याच्यामुळे वेळ लागेल. पण जनता एकदा जागृत झाली तर नक्कीच EVM हटेलच. अच्छा, भारतीय जनता पार्टीने मागच्या वेळेस 350 पार असा नारा दिला होता आणि ते जिंकूनसुद्धा आले. आता ह्यावेळेस प्रत्येक देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये इंडिया अगेन्स्ट EVM असं आंदोलन हे सुरू असल्यावरही त्यांनी 400 पार असा नारा ह्यावेळेस दिला आहे. तुम्हाला काय वाटते, काही घोटाळा वाटते याच्यामध्ये? नक्कीच घोटाळा आहे. जेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही 350 पार आणू आणि त्यांनी आणलंच, आता 400चा नारा दिलेला आहे. तुम्ही बघत असेल 2013 नंतर 2013च्या आधी त्यांनी स्वतः पिटिशन फाईल केली होती EVM विरोधात की EVMमध्ये घोटाळा होते. ते सतत आल्याच्या नंतर ते का बरं ते हटवून नाही राहिले, कारण की त्यांना माहिती आहे की EVMमध्ये घोटाळा होते आणि घोटाळा होऊनच आम्ही सत्तेमध्ये बसणार आहोत. तर हे त्यांना माहिती आहे, म्हणून ते हटवतील नाही. पण आमची पूर्ण मांग राहील की ते EVM हटलीच पाहिजे. आमच्यासोबत आमचे सहकारी आहेत, त्यांचंसुद्धा या आंदोलनामध्ये मोठा मोलाचा वाटा आहे. 2 शब्द काय बोलायचं तुम्हाला? काकाजीचं बोलणं हे यांनी म्हटलेलं आहे. तरी या प्रकारे तुम्ही बघू शकता की आमचं हे नाही असं बाकी तुम्ही बघू शकता की या प्रकारचे हे आंदोलन नागपूरच्या संविधान चौकामध्ये सुरू आहे. ह्या आंदोलनाचे ऑर्गनायझेशन राष्ट्रीय प्रवक्ते विश्वास पाटील, राष्ट्रीय समन्वयक स्मिता कांबळे आणि हे ॲडव्होकेट आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या महिला कार्यकर्ता मुख्य असून हे ह्या नागपूरच्या संविधान चौकामध्ये महिला कार्यकर्त्यांनी हे आंदोलन स्वबळावर उभं केलेलं आहे. ही काफी आणि मोठ्या गर्वाची गोष्ट आहे. हे आंदोलन नागपूरच्या संविधान चौकातच नाही तर देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आता मोठ्या ज्वलेने, मोठ्या संख्येने वाढत चाललेलं आहे. तुम्हालासुद्धा हे आंदोलनामध्ये सहभाग व्हायचं आहे. तुमचं काय मत आहे माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा लागला प्लीज माझ्या कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय. लूट मार के वो धंधे खून चूसते क्यों रंगे, लूट मार के वो धंधे खून चूसते क्यों रंगे, गब्बर झाले इन मिनतीन कहाँ गए वो अच्छे दिन, विश्व बजती बिन कहाँ गए वो अच्छे दिन,
जगणे मरणे महागले हसणे फुलणे विलोपले जगणे मरणे महागले हसने फुलने विलोपले भूखे प्यासे रोए दिन कहाँ गए वो अच्छे दिन मिस्टर फेंको बजती बिन कहाँ गए वो अच्छे दिन 56 इंची ओछाती झूठी बातें क्यों लाती 56 इंची ओछाती झूठी बातें क्यों लाती अंगण तिरपट था धन धन कहाँ गए वो मिस्टर फेंको बजती बिन ए वो अच्छे दिन। धन्यवाद, आपण मला संधी दिली, आपले आवाज। जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय।